घेऊ नये, बरोबर. दक्षिणा द्यावी. व्रत ज्यांनी घेतलेलं आहे आणि परिक्रमा हे व्रत आहे. बरोबर. त्या व्रतामध्ये आपल्याला कोणी दक्षिणा बरोबर. देणं इतकं, कारण दक्षिण्यामध्ये काय असतं, दक्षिणेचं एक शास्त्र आहे. कोणी आपल्याला जर दक्षिणा दिली तर त्याच्या पापाचा आपण भाग घेत भागीदार असतो. होतो. बरोबर. इकडे आपण स्वतः पाप निरसनासाठी परिक्रमा करतो बरोबर. आणि त्याच्यात जर मी दुसऱ्याचं पाप घेतलं तर माझं पाप तसंच राहणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे परिक्रमावशीने दक्षिणा घेऊ नये असं संतांनी सांगितलं, म्हणून मी आपलं त्याप्रमाणे वागलो. बरोबर चूक हे तुम्ही तुमच्या बुद्धीने ठरवा. बरोबर. मी त्याबद्दल भाष्य काही करणार नाही, पण मी क्लिअर होतो. मला संतांनी सांगितलं की दक्षिणा आली की त्याच्या पाठोपाठ त्याचं पाप घ्यावं लागतं, म्हणून मी ठरवलं होतं की दक्षिणा घ्यायची नाही. तर दक्षिणा न घेता आम्ही पुढे निघालो. मग तो परत पाठी आला आणि म्हणाला की, म्हणजे आम्ही 2-4 किलोमीटर पुढे गेलो असून तोही पुढे गेला, पुढनं परत पाठी आला आणि म्हणाला की बाबाजी बिस्कुट ले लो. आणि मी आम्ही कोणी काहीतरी घ्यावं त्याच्याकडनं. बरोबर. तर त्याला म्हटलं की अरे आमचं जेवण झालेलं आहे सगळं, आणि आता त्या माईने आम्हाला बोरं वगैरे दिलेली आहे, आता पोटात खरंच जागा नाही आहे, तर एक पुडा दे तुझ्या आनंदासाठी म्हणून, पण बाकी दुसरे कोण परिक्रमा असतील त्यांना दे. तर आम्ही एकच पुडा घेतला आणि तो 5 रुपयाचा जो असतो ना, त्यांनी गुड्डे आणलेला होता आणि तो आम्ही घेतला. मी आणि किरण आम्ही दोघंजण शांतपणे चाललेलो होतो, नामस्मरण करत, तो पाठी मी पुढे, असं आमचं नामस्मरण अखंड चालू असायचं. त्याचं काही समाधान झालेलं दिसलं नाही, पण म्हटलं आता सगळ्यांचं असमाधान आपण कसं दूर करणार, तेवढी ताकद आपल्यात नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आपला तो पुडा घेतला, खाल्ला पण नाही, बॅगेत ठेवला आणि पुढे निघालो. त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी पुन्हा तो त्या रस्त्यावर आला आणि एक टोपलीभर बोरं आमच्यासमोर धरून उभं राहिला. बाबाजी मी केवट आहे म्हणून माझ्याकडनं घेत नाही का तुम्ही? आता फार रडू आलं. तर आमच्या डोक्यात जातपात काहीही नव्हती, पण आता आपल्याला गरज नाही, तर उगाच कशाला संचय करायचा, बिस्किटांचा का होईना, पैशाचा का होईना, का संचय करायचा? आपण आपल्या रामासाठी निघालो, आपण आपल्या माईसाठी निघालो आणि ती अखंड आपलं काळजी घेते, कशाला संचय करायचा, म्हणून आम्ही घेत नव्हतो. पण त्याला असं वाटलं मी केवट आहे म्हणून तुम्ही घेत नाही का, पण एवढी बोरं तरी घ्या, ही तर देवानी निर्माण केली आहेत म्हणाला. त्याला म्हटलं अरे तसं काही नाही, मग त्याच्याकडची बोरं घेतली आणि तेव्हा सुद्धा ती बोरं खाताना की असं वाटलं की माई तू आम्हाला शबरी दाखवलीस, रामाला पार करणारा केवट दाखवलास, आता रामाचं दर्शन घडव.